पीसीओएसची दिसणारी लक्षणं म्हणजे इरेग्युलर पिरियड्स, त्याच्यानंतर पिंपल्स आणि हेअर फॉल. पण पीसीओएसचे बरेचसे त्रास असेही आहेत जे सहजासहजी दिसून येत नाहीत. पण पीसीओएस असलेल्या प्रत्येक महिलेसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी दररोजचा दिवस म्हणजे एक नवीन लढाई असते. कारण पीसीओएस मध्ये त्यांना इच्छा असूनही काम करण्याचा उत्साह नसतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडनं टाळल्या जातात. या गोष्टीचा परिणाम त्यांच्या कामावर होत असतो, त्यांच्या कामाच्या एफिशियन्सीवर होत असतो. त्यांचा मूड खूप अनप्रेडिक्टेबल राहतो. कधी कधी त्या खूप इरिटेबल असतात, तर कधी कधी अतिशय हळवा मूड असतो. जरा कोणी काय बोललं तर टचकन पाणी येतं डोळ्यात. पण या मूड फ्लक्च्युएशनमुळे त्यांचे पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशनशिप सुद्धा बऱ्याच प्रमाणात अफेक्ट होत असतात. त्यांच्या ओबेसिटी, त्याचबरोबर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ चेहऱ्यावरची, यामुळे त्यांच्या मनामध्ये त्यांच्या अपिअरन्स विषयी खूप न्यूनगंड तयार झालेला असतो बऱ्याचदा. आणि त्यामुळे बऱ्याचदा पात्रता असून देखील, एफिशियन्सी असून देखील बऱ्याच गोष्टी मध्ये पार्टिसिपेट करणं त्या अव्हॉइड करत असतात. आणि या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कॉन्फिडन्सवर होत असतो. त्याचबरोबर त्यांचं पिरियड हे इरेग्युलर असतात, त्यामुळे त्याच्याबरोबर येणारे जे त्रास आहेत ते सुद्धा इरेग्युलर असतात. त्यांचं जे ब्लिडिंग आहे ते कधी कधी खूप जास्त प्रमाणात असतं, इतकं जास्त की त्यामुळे त्यांना ॲनिमिया सुद्धा होत असतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स आणि जगण्याची जी क्षमता आहे ती खूप जास्त पद्धतीने अफेक्ट झालेली असते. आणि पण या सगळ्यावर उपाय आहे. कारण जर तुम्ही फक्त पिरियड येणं ह्या गोष्टी फोकस न करता ओव्हरऑल हेल्थ वर जर विचार करून तुम्हाला बरं व्हायचं असेल तर तुम्ही हॉलिस्टिक होमिओपॅथिक ट्रीटमेंटसाठी आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता.